friends and students, I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथमॅटिक्स आणि आपण स्टार्ट केला आहे 7th स्टँडर्डचा मॅथमॅटिक्सचा नवीन इंटरेस्टिंग लेसन की ज्या लेसनचं नाव आहे अँगल्स अँड पेअर ऑफ अँगल्स. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जे अँगल आहे त्याचे एलिमेंट्स कुठले आहेत, अँगल कसा बनलेला आहे, त्याचे बेसिक कन्सेप्ट काय आहे हे सगळं छानपैकी क्लिअर केलं आहे. चला आजच्या व्हिडिओमध्ये काय बघायचं आहे त्या अगोदर जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि बघत राहा असेच इंटरेस्टिंग अँड नॉलेजफुल व्हिडिओ ओनली ऑन DS डिजिटल स्कूल. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला थोडा जरी फायदा झाला तर लाईक करायला विसरू नका. तर मग विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक काय आहे? येस, टुडे वी हॅव टू सी द व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक ऑफ दिस लेसन दॅट्स नेम इज ऍडजसंट अँगल्स. ऍडजसंट अँगल नक्की काय आहे हे आपल्याला आज समजून घ्यायचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. ऍडजसंट अँगल मराठीमध्ये काय म्हणणार आपण त्याला म्हणणार आहोत संलग्न कोन. मराठी मीडियमचे जे विद्यार्थी असेल त्यांना साइड बाय मी इंग्लिश मध्ये आणि मराठीमध्ये दोन्ही लँग्वेज मध्ये सांगते. संलग्न कोन म्हणजे काय किंवा ऍडजसंट अँगल म्हणजे काय हे आपण इथे समजून घेणार आहोत. समजा मी इथे एक अँगल अशा पद्धतीने इथे ड्रॉ केला. आता ड्रॉ केला आपण त्याला काहीतरी नाव देऊया. समजा BM अँड इथे आपण काहीतरी C वगैरे नाव देऊया. ठीक आहे. आणि अजून काय केलं, एक असा रे इथे ड्रॉ केला आणि त्याला नाव दिलं मी Q. ठीक आहे. मग इथे तुम्हाला काय दिसतंय, इथे हा एक अँगल तयार झालेला आहे. कुठला? BMQ. ओके, मी इथे रेड पेनने तुम्हाला डिनोट करते. हा एक इथे अँगल तयार झालेला आहे. हा जो रेड याने केलेला आहे तो एक अँगल तयार झालेला आहे आणि एक दुसरा अँगल तयार झाला आहे QMC. ठीक आहे. मग ह्या दोन अँगलला आपण काय म्हणणार आहोत? ऍडजसंट अँगल. मग याला तुम्ही ऍडजसंट अँगल का म्हणणार आहात? बिकॉज दे हॅविंग द कॉमन आर्म. त्यांच्यामध्ये काय आहे? कॉमन आर्म किंवा रे. हा MQ बघा, अँगल BMQ अँड अँगल QMC. मग इथे तुम्हाला काय दिसतंय, काय कॉमन दिसतंय? QM आणि इथे पण काय आलेलं आहे? QM. हे काय आलेलं आहे? कॉमन आर्म या दोघांमध्ये आलेला आहे. बघा, BMQ आणि QMC या दोघांमध्ये हा रे कॉमन आलेला आहे. त्यांचा व्हर्टिक्स आहे M, हा जो व्हर्टिक्स आहे तो पण कॉमन आहे आणि त्यांचे जे इंटेरियर सरफेस आहे ते काय आहे? डिस्टिंक्ट आहे, सेपरेट आहे. म्हणून याला तुम्ही काय म्हणणार आहात? ऍडजसंट अँगल म्हणणार आहात. की असा अँगल, द टू अँगल्स विच हॅविंग द कॉमन आर्म, common vertex and whose interior are separate is called as a what is adjacent angle. अशी त्याची डेफिनेशन होणार आहे की जी तुम्हाला मी लिहून देणार आहे. मराठीमध्ये आपण डेफिनेशन काय करू शकतो? ज्या दोन कोनांचा शिरोबिंदू सामायिक असतो, एक जी भुजा असते ती पण सामायिक असते आणि त्यांचे अंतर्भाग जे असतात ते काय असतात? सेपरेट असतात किंवा भिन्न असतात. त्यांना आपण काय म्हणणार आहोत? संलग्न कोन. So student, this is the definition of adjacent angle. What is the definition? The angles which have common vertex. Okay, common vertex तुम्हाला माहिती आहे कुठला आहे? M. जर तुम्हाला विचारलं की which is the common vertex in this adjacent angle, what do you write? That is point M is the common vertex. Then common arm, which is the common arm? रे MQ. यांची कॉमन आर्म कुठली आहे? रे MQ किंवा किरण MQ ही काय आहे? त्यांची कॉमन आर्म आहे. अँड सेपरेट इंटेरियर्स, त्याचे इंटेरियर्स, याचा इंटेरियर सेपरेट आहे आणि याचा इंटेरियर काय आहे? सेपरेट आहे. अशा अँगलला आपण म्हणणार आहोत ऍडजसंट अँगल. एक्झाम मध्ये फिल इन द ब्लँक्स मध्ये किंवा तुम्हाला डेफिनेशन मध्ये ही विचारलं जाऊ शकतं. तुम्ही लिहून घेऊ शकता, स्क्रीनशॉट काढू शकता. आणि मराठीमध्ये कसं म्हणणार आहात तुम्ही की असे दोन कोन की ज्यांचा शिरोबिंदू सामायिक असतो, त्यांची एक भुजा सामायिक असते आणि त्यांचे अंतर्भाग काय असतात? भिन्न असतात. त्यांना आपण संलग्न कोन असं म्हणत असतो. तर अजून बघूया की ऍडजसंट तुम्हाला अशी एक डायग्राम, या पद्धतीची एक डायग्राम दिलेली आहे आणि इथे असं दिलेलं आहे. त्याला नाव दिलं समजा PQR आणि इथे T नाव दिलेलं आहे. तर तुम्ही सांगू शकतात की याच्यामध्ये ऍडजसंट अँगल्स कुठले आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जर विचारलं की कॉमन व्हर्टिक्स कुठला आहे, तर कॉमन व्हर्टिक्स इथे तुमचा Q आहे. त्याच्यानंतर कॉमन आर्म कुठली आहे, तर रे QT ही काय आहे? त्याची कॉमन आर्म. आणि जर तुम्हाला अँगल विचारले तर तुमचा अँगल येणार आहे PQT, अँगल PQT अँड अँगल दुसरं येणार आहे TQR, अँगल TQR. म्हणजे हा काय आला तुमचा कॉमन. आणि अशा पद्धतीने तुम्ही कितीही ऍडजसंट अँगल इथे लिहू शकता. So student, this is first question in practice set 15. Practice set 15 जो एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. चला बघूया फर्स्ट क्वेश्चन काय आहे. ऑब्झर्व द फिगर अँड कम्प्लीट द टेबल फ्रॉम अँगल AWB. एक AWB हा अँगल तुम्हाला दिलेला आहे. काही पॉइंट्स हे
इंटेरियर दिलेले आहे, कोणाच्या अंतर्भागात दिलेले आहे, काही बाह्य भागात दिलेले आहे आणि ही सगळी फिगर ऑब्झर्व करून तुम्हाला या फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे की जो तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाणार आहे 3 मार्क्स साठी. सो लेट्स सी विच इज द फर्स्ट क्वेश्चन. सो आवर फर्स्ट क्वेश्चन इज नेम द पॉइंट्स इन द इंटेरियर. आता तुम्हाला सांगितलं होतं मी लास्ट व्हिडिओ मध्ये पण एक्सप्लेन केलं की इंटेरियर म्हणजे काय. इंटेरियर म्हणजे कोणाच्या अंतर्भागामध्ये. इंटेरियर म्हणजे इन. ज्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होत असेल तर इंटेरियरचं काय लक्षात ठेवायचं, इन म्हणजे आतल्या भागामध्ये आहे. मग आतल्या भागामध्ये कुठले बिंदू आहेत तर पॉइंट आर, पॉइंट एक्स, पॉइंट एन आणि पॉइंट सी. मग हे पॉइंट्स काय आहेत तुमच्या इंटेरियर भागामध्ये आहे किंवा कोणाच्या अंतर्भागामध्ये आहे ते तुम्हाला लिहायचे आहे. सो इट इज पॉइंट आर, पॉइंट एक्स, पॉइंट एन आणि पॉइंट सी. प्रत्येक वेळेस पॉइंट शब्द मात्र तुम्ही सेपरेट लिहा. मी ते पॉइंट आर, एक्स, एन, सी लिहिलं आहे. तुम्ही पॉइंट आर लिहा, पॉइंट एक्स, पॉइंट एन आणि पॉइंट सी अशा पद्धतीने सेपरेट लिहा. ठीक आहे. सो इथे तुम्हाला इथे 1 मार्क मिळालेला आहे. त्यानंतर आपल्याला सेकंड क्वेश्चन बघायचा आहे. नेम द पॉइंट्स इन द एक्सटेरियर. आता एक्सटेरियर मी तुम्हाला सांगितलं, एक्सटेरियर म्हणजे बाह्य भागामध्ये. बाह्य भागामध्ये कोणते पॉइंट आहे, पॉइंट टी आहे, यू आहे, क्यू आहे, व्ही आहे आणि वाय आहे. एखादा विद्यार्थी जी लिहिल, डब्ल्यू, बी लिहिल किंवा डब्ल्यू लिहिल नाही तर ते कोणाच्या आर्म्स वरती आहे, या रेज वरती आहे. आपल्याला फक्त बाह्य भागातले लिहायचे आहे. सो टी, यू, क्यू, व्ही, वाय हे काय आहे कोणाच्या बाह्य भागामध्ये. सो व्हॉट इज युअर आन्सर, पॉइंट टी, पॉइंट यू, देन अगेन पॉइंट क्यू, पॉइंट व्ही and point y. All these are the point which are exterior of the angle. म्हणजे कोणाच्या बाह्य भागामध्ये कोणते बिंदू आहे अशा पद्धतीने आपण इथे लिहिलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे नेम द पॉइंट्स ऑन द आर्म्स ऑफ अँगल्स. आर्म्स म्हणजे आपले बाहू किंवा भुजा, बाजू. या अँगलला किती आर्म्स आहे, 2. दिस इज आर्म WB and WA. ह्या काय आहे, दोघं त्याचे आर्म्स आहेत. या आर्म्स वरती कुठले पॉइंट्स आहेत असं त्यांनी विचारले. तर पहिला पॉइंट तुमचा A येणार आहे, W येणार आहे, G येणार आहे आणि इथे B येणार आहे. सो विच आर द पॉइंट्स ऑन द आर्म्स. मग तुम्ही लिहू शकता पॉइंट A, पॉइंट W, पॉइंट G and point B. All these points are on the arms of the angle. So अशा पद्धतीने खूप सोपा प्रश्न 3 मार्कासाठी तुम्हाला इथे एक्झाम मध्ये विचारलाय जाणार आहे की इंटेरियर फक्त लक्षात ठेवायचं. इंटेरियर म्हणजे इन आतल्या भागातले, एक्सटेरियर म्हणजे बाह्य भागातले आणि पॉइंट्स ऑन द आर्म्स म्हणजे ह्या रेज वरती, ह्या भुजांवरती कुठले बिंदू आहे. मराठीमध्ये अंतर्भाग, बाह्य भाग आणि कोणावरील बिंदू. हे छोटासा छानसा प्रश्न आपण इथे क्लिअर केलेला आहे.